राज्य सरकारच्या पातळीवर सन्मानाने काम करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला आणि ऐतिहासिक आरमाराची राजधानी असलेला विजयदुर्ग किल्ला या दोन्ही किल्ल्यांच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झालेला आहे. ही बाब प्रत्येक शिवप्रेमी व सिंधुदुर्ग वासियांसाठी अभिमानाची आहे. या निमित्ताने शिवरायांच्या विचारांवर चालणारे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे मी आभार मानतो. ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या स्तरावर केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना अधिक गतिमान पद्धतीने राबवण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याचे निर्णय शासनाने घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री सन्मान्य अजित पवारजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या अनेक लोकप्रमुख निर्णय घेतले असून त्याचा लाभ सर्वांना होत आहे. नागरिकांचे प्रश्न सुटावेत म्हणून जनता दरबारचे आयोजित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे माझ्या अनुचित जाती बांधवांसाठी आयोजित केलेला समाज संवाद आणि समस्या निवारण मेळाव्यातून वंचित घटकाला न्याय देण्याचा मी पालकमंत्री म्हणून प्रयत्न करत आहे. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 2025-26 अंतर्गत जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता 228 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला असून 84 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले राजकोट येथे पूर्णकृती पुतळा तमाम शिवभक्तांच्या स्वाभिमानाचे आणि शौर्याचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा पुन्हा एकदा त्याच तेजाने, त्याच स्वाभिमानाने आणि त्याहीपेक्षा भव्यतेने राजकोट किल्ल्यावर उभा राहिला आहे. आपण 1 मे पासून एआयचा वापर करण्याचा प्रयोग हाती घेतला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून प्रशासनात गतिमान आणणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील नव्हे तर देशातील पहिला जिल्हा ठरणार आहे. मालवण या कंपनीबरोबर नुकताच सामंजस्य करार देखील करण्यात आलेला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महाराष्ट्रातील पहिली एआय सक्षम जिल्हा परिषद झाली आहे. एआयच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, अचूक व पारदर्शक होणार आहे. जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वयंचलित रोबोटिक वॉटरक्राफ्ट खरेदी करत आहोत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात तसेच सागरी किनारी भागात एआय युक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. टीपी विमानतळाच्या विद्युतीकरणासाठी 2,38 लाख तर सुशोभीकरणासाठी 1 कोटीचा निधी देण्यात आलेला आहे. पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयावरती सौर विद्युत प्रकल्पासाठी 2 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटनावाढीच्या दृष्टिकोनातून पुढील वर्षी झी सिने अवॉर्ड समारंभ आपल्या जिल्ह्यात घेण्याचा मानस आहे. वैभववाडी तालुक्यात नापणे शेरपे धबधब्यावर उभारण्यात आलेला काचेचा पूल हा राज्यातील पहिला तर देशातील 3रा पूल ठरला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असून हा पूल पर्यटनाला वरदान ठरणार आहे. सावडाव धबधबा तसेच कलमठ काशीशेश्वर मठाचे सुशोभीकरण होणार आहे. तसेच ओसरगाव येथे वॉटर पार्कचे देखील काम हाती घेण्यात आलेलं आहे असून जिल्ह्याच्या पर्यटनासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. विजयदुर्ग व रेडी बंदराचा विकास करण्याचे नियोजन सुरू आहे. या बंदराच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होऊन आर्थिक चालना मिळणार आहे. मुंबई
मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग रोरो सर्व्हिस गणेश उत्सव पूर्वी सुरू करण्याचा मानस आहे. आपल्या जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट वापराच्या सुविधांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील बीएसएनएल सेवा अधिक सक्षम करण्याचे विशेष प्रयत्न येत आहेत. प्रयत्न प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत 30 वैयक्तिक लाभार्थी व 24 गट लाभार्थी प्रकल्पांसाठी एकूण 3,43,00,000 रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे असून 1,43,00,000 रुपयांचे अर्थसहाय्य अनुदान स्वरूपात देण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या गट लाभार्थी मंजुरीमध्ये सलग 3 वर्ष आपला जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असलेले 464 साखव तसेच जीर्ण व पुनर्बांधणीची गरज असलेले 228 साखरेचे काम हाती घेण्यासाठी आराखडा मंजूर करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. आराखडा मंजुरीनंतर साखव दुरुस्ती व बांधकामाची कामे टप्प्याटप्प्याने हाती घेऊन पूर्ण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील भूसंपादन प्रस्तावांसाठी जुने अभिलेख स्कॅनिंग करून त्याचे डिजिटलायझेशन करण्यात आल्याचे नागरिकांना ते ऑनलाईन स्वरूपात पाहता येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 1,54,000 पात्र अर्ज जिल्हा स्तरावरून राज्य अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे. वाणिज्य व संघर्ष टाळण्यासाठी दोडामार्ग वन क्षेत्रातील हत्ती प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेसाठी सावंतवाडी येथील वन भवन मुख्यालय कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत जिल्ह्यात 281 मातांना तर जननी सुरक्षा योजनेअंतर्गत 144 मातांना लाभ प्रदान करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 3,19,000 लाभार्थ्यांची आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे. डायल 112 या नंबरावर 7,000 पेक्षाही अधिक नागरिकांनी कॉल करून पोलीस यंत्रणेची मदत घेतली आहे. नशामुक्त भारत योजनेअंतर्गत शाळा, विद्यालय आणि समाजातील विविध घटकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत 5,765 रमाई ग्रामीण आवास योजनेअंतर्गत 2,106 तर मोदी आवास योजना घरकुल योजनेअंतर्गत 912 घरकुलांचे काम पूर्ण झालेले आहे. आपल्या जिल्ह्यातील मलखांब अर्जुन पुरस्कार विजेता हिमानी परब यांना शासनाने ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून थेट नियुक्ती दिली आहे. सिंधू कन्या पूर्वा संदीप गावडे हिने सिंगापूर येथे 5 किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत सहभाग घेऊन जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवलेलं आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्ह्याचे 740 गावांपैकी 711 गावांमध्ये सांडपाणी घनचक्रा व्यवस्थापनाचे खबरदारी मुक्त अधिक घोषित करण्यात आलेले आहे. मत्स्य व्यवसायाला आता कृषी दर्जा मिळालेला आहे. हा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय आहे. या निर्णयामुळे राज्यातील 4,43,000 मच्छीमार बांधवांना कृषीप्रमाणे सर्व लाभ मिळणार आहे. देशभरातील सागरी मत्स्य उत्पादनात घट झाला असताना महाराष्ट्रासाठी मात्र आशादायी चित्र आहे. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट अहवालानुसार 2024-25 मध्ये महाराष्ट्राचे सागरी मत्स्य उत्पादन 47% वाढले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने जलचरांचे व्यवस्थापन, मत्स्य संवर्धन आणि माहिती संकलनासाठी स्मार्ट फिश स्टॉक असेसमेंट सिस्टम तयार करण्यात
करण्यासाठी महत्वपूर्ण करार करण्यात आलेला आहे. मच्छीमारांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी संरक्षण, शिस्तबद्धता आणि उत्पादन वाढ या त्रिसूत्री सूत्रावर शासन ठाम असल्याने मत्स्य व्यवसायाला सुवर्ण काळ येणार आहे. राज्य सहकारी बँकेने मच्छीमार बांधवांसाठी 1,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बंदरे विभागामार्फत राज्याचे जहाज बांधणी, जहाज पुनर्वापर धोरण मंजूर करण्यात आलेलं आहे. जहाज उद्योगाविषयी धोरण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. वाढवण बंदराच्या उभारीमुळे महाराष्ट्र आणि भारत सागरी महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून या प्रकल्प केवळ बंदर नव्हे तर एक आर्थिक क्रांती घडून आणणारा केंद्रबिंदू ठरणार आहे. वाढवण बंदराचा फायदा सिंधुदुर्गलाही होणार आहे. या बंदरात निर्माण होणाऱ्या रोजगारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील IIT मध्ये देखील प्रशिक्षण दिले जाणार आहे. या ट्रेनिंगसाठी राज्य सरकारने 120 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे तरुणांसाठी त्या संधी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होणार आहे. प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नातील बलशील आणि आत्मनिर्भर भारत आपल्याला घडवायचा आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवारजी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारचे सर्वतरी प्रयत्न सुरू आहेत. आपला देश आर्थिक महासत्ता होऊ पाहत आहे. यामध्ये आपल्या जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असेल हे मी आपल्याला विश्वास देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंतांना इथं माननीय मंत्री महोदय यांच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. यात प्रथमतः नवसाक्षर अभियान